याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही पार्लमेंट संपवून पोहोचलो आणि आज इथं आलो. त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि 20 जिल्ह्यामध्ये असं घडतंय. ही गोष्ट आम्हा कोणाला न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे. आणि इथली स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे माझ्या वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे. या सगळ्या जे गेलं जे झालं ते तर आपण परत आणू शकत नाही, पण निदान धीर देऊ शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त